दशक 11वा. समाज दुसरा. चत्वार देव निरूपण. श्रीराम. एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे श्रीराम. पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळ चितो श्रीराम. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघो न जाती, ऐसे थोडे श्रीराम. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले, जन्मवरी श्रीराम. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे, ऐसा कैचा श्रीराम. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना, उमजे काही श्रीराम. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे, किंचित मात्र श्रीराम. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे श्रीराम. चंचळा करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया, कार्य नाही श्रीराम. सगट माया विस्तारली, अष्टदा प्रकृती फापावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे श्रीराम. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे श्रीराम. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वासा आले, अमर्याद दिसो लागले, काहीचा बाही श्रीराम. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली, काही काही श्रीराम. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक, लोकाचारे श्रीराम. अष्टधा प्रकृतीची शरीरे, निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुल्याला प्रकारे, वर्तो लागती श्रीराम. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठली, नाना बंडे श्रीराम. जैसा प्रवाह पडिला, तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला, एक नाही श्रीराम. पृथ्वीचा झाला गळांठा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा, कोण जाणे श्रीराम. आचार बहु कचिंत पडला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला, साभिमाने श्रीराम. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोटांड, एकची झाले श्रीराम. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकास एक वळेना, अनावर श्रीराम. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारासार, कैचा लहान कैचा थोर, कळेची ना श्रीराम. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला, झोंबोन पडती श्रीराम. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हारपले, अवघे अनाएक झाले, चहूनकडे श्रीराम. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला, तयास तेची थोर श्रीराम. असत्याचा अभिमान, तेणे पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन, सत्य शोधिती श्रीराम. लोक वर्तती सकळ, ते ज्ञात्यास करत कामळ, आता ऐका केवळ, विवेकी हो श्रीराम. लोक कोण्या पंथे जाती, आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती, सावध ऐका श्रीराम. मृत्तिका धातू पाषाणादिक, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक, प्रतिमा देवी श्रीराम. नाना देवांचे अवतार, चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर, करीती पूजा श्रीराम. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा, मानिती एक श्रीराम. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हे ती चंचळ, अनन्य भावे केवळ, वस्तूच ते श्रीराम. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी श्रीराम. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव, कोठेची नाही श्रीराम. अवघे एकची मानिती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती, ओळखिली पाहिजे श्रीराम. प्रकृतीमधील देव, तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव, विवेके जाणावा श्रीराम. जो निर्मळास ध्याईल, तो निर्मळची होईल, जो जयास भजेल, तो तद्रूप जाणावा श्रीराम. क्षीर नीर निवडिती, ते राजहंस बोली जेती, सारासार जाणती, ते महान भाव श्रीराम. अरे जो चंचळास ध्याईल, तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल, तो निश्चळची श्रीराम.
प्रकृती सारखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे, लोका नैसे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपणाम समास दुसरा समाप्त. दशक 11वा समास दुसरा चत्वार देव निरूपण. श्रीराम. जगामध्ये दोनच वस्तू आहेत, एक निश्चल आहे, एक चंचल आहे. सर्व प्राणी मात्र चंचळातच गुंतलेले आहेत. निश्चल हे सदा सर्व काळ जसेच्या तसे असते. निश्चलासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसात एखादाच असतो. जो निश्चलासंबंधी निश्चयात्मक विचार करतो तो स्वतःही निश्चळाप्रमाणे निश्चळच बनतो. काही लोक असे असतात की गोष्टी तर निश्चलाच्या करतात, पण पुन्हा चंचळाकडेच धावतात. या चंचळाच्या चक्रातून सही सलामत सुटणारे फारच थोडे असतात. चंचळात चंचळ जन्मते, ते चंचळातच वाढते आणि त्यामुळे जन्मभर मनावर चंचळाचाच ठसा उमटतो. सारी सृष्टी चंचळ आहे, सर्व क्रिया चंचळातच घडत असतात. म्हणून चंचळ सोडून निश्चळाचा विवेक करणारा विरळाच असतो. जे चंचळ आहे ते कधी निश्चळ होऊ शकत नाही आणि जे निश्चळ आहे ते कदापि चळत नाही. नित्यानित्य विवेक केल्याने लोकांना चंचळ काय आणि निश्चळ काय याचे थोडेसे ज्ञान होते. पण थोडेफार कळले तरी न कळल्यासारखेच होते. थोडे काही समजले असे वाटते, पण समजलेले नसते. काही प्रचिती आल्यासारखी वाटते, पण ती किंचित मात्रच कळते. माणसाच्या मनात जे संदेह, अनुमान आणि भ्रम वगैरे उत्पन्न होतात ते सर्व चंचळामुळेच होणारे भ्रम असतात. या गोष्टी निश्चळामध्ये कधी असूच शकत नाहीत, हे वर्म समजले पाहिजे. जेवढे काही चंचळाकार आहे ते सर्व माईक असते व जे जे माईक असते ते नाश पावते. माया निर्मित वस्तूमध्ये लहान थोर असा भेद करणे योग्य नाही, कारण सर्व काही नाशिवंतच असते. सरसकट सर्वत्र मायाच विस्तारली असून अष्टधा प्रकृतीच्या रूपाने तीच फोफावली आहे. तिच्या योगेच चित्रविचित्र नाना रूपे उत्पन्न झाली आहेत. मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झाले आहेत, नाना विकार उत्पन्न झाले आहेत. लहान थोर असंख्य प्राणी, नाना पदार्थ, नाना प्रकार, नाना रूपे यांनी विश्व व्यापून गेले आहे. अष्टधा प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या योगे सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली व अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रकट झाली. मग नाना शरीरे निर्माण झाली, त्यांना नाना नामे ठेवली गेली. भाषेच्या योगाने त्यातील काही काही कळून येऊ लागली. मग नाना रीती, नाना दंडक निर्माण झाले. निरनिराळ्या प्रकारचे लोकाचार रूढ झाले. ते एकापेक्षा एक भिन्न होते व त्या लोकाचारांप्रमाणे सर्व लोक वागू लागले. अष्टधा प्रकृतीच्या योगे अनेक लहान थोर शरीरे निर्माण झाली व लोक आपापल्या स्वभावानुसार वागू लागले. अनेक मतमतांतरे निर्माण झाली, अनेक पाखंडे वाढू लागली. नाना प्रकारचे नाना मतप्रवाह निर्माण झाले. रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले. कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिला. प्रत्येक जण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला. त्यामुळे कोण खरा आणि कोण खोटा हेच कळेनासे झाले. नाना प्रकारचा आचार रूढ झाला. पोटासाठी उत्तम आचार बुडाला तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागले. देव उदंड झाले. सर्वत्र देवदेवतांचे बंड माजले. भूते आणि दैवते यांचे थोतांड सर्वत्र माजून कुणाला काही कळेनासे झाले. खरा देव कोणता हे कोणीच जाणत नव्हते. एकाची मते दुसऱ्याच्या मतांशी मिळत नव्हती. सर्वच मतभेद अनावर झाले आणि कुणीच कुणाचे ऐकत नाही अशी अनवस्था ओढवली. याप्रमाणे सगळा समाज विवेकहीन बनला आहे. सारासार विचार करणारा कोणी राहिलेला नाही. त्यामुळे कोण लहान कोण थोर हेही कळेनासे झाले आहे. शास्त्रांचा बाजार भरला आहे. देवांची एकच गर्दी झाली आहे. लोक सकाम व्रतवैकल्य करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अशा प्रकारे सर्वच नाचले आहे. सत्यासत्य कळेनासे झाले आहे. जिकडे तिकडे योग्य नेता कुणी नसल्याने अराजक माजले आहे. मतमतांचा गलबला माजून कुणी कुणाला विचारित नाही असे झाले आहे. जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागते. असत्याचा अभिमान धरला की अधपात ठरलेला असतो. म्हणूनच ज्ञाते लोक सत्याचा शोध घेत असतात. लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसे का वागतात हे ज्ञात्या पुरुषांना तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येत असते. तरी आता विवेकी पुरुषांनी हे सर्व नीट ऐकावे. लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतात, कुठल्या देवाला भजतात त्यासंबंधीचा रोकडा अनुभव आता सावधपणे ऐका. मृत्तिका, धातू, पाषाण आदींच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा असतात. बहुतेक लोक रूढ मार्गाने अशा प्रतिमारूपी देवांना भजतात. काही लोक देवांचे जे नाना अवतार झाले त्या अवतारांची चरित्रे आदराने ऐकतात
व त्यांची पूजा करून निरंतर त्यांचा जप ध्यान आदी करीत असतात. तर काही लोक या जगातील सर्व जीवांचा जो अंतरात्मा आहे, या जगात जो विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, ज्ञानात्मा म्हणून ओळखला जातो, त्या एकाला मानतात आणि भजतात. तर काही लोक निर्मळ, निश्चळ अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्य भावाने भजतात. त्यांची त्या अचळ परब्रह्माच्या ठिकाणी अचल निष्ठा असते. त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात. याप्रमाणे नाना प्रतिमा हा एक प्रकार, दुसरा प्रकार अवतार महिमा, तिसरा प्रकार अंतरात्मा आणि चौथा प्रकार निर्विकार परब्रह्म, असे हे 4 प्रकारचे देव सांगितले जातात. या 4 प्रकारांखेरीज इतर कुठलाही प्रकार या सृष्टीत आढळून येत नाही. कोणी एकच प्रकार साक्षी देवाचा जाणतात, पण हे सर्व अष्टधा प्रकृतीच आहेत हे जाणून घेतले पाहिजे. अष्टधा प्रकृतीमधील देव हा प्रकृतीच्याच स्वभावाचा म्हणजे माईकच असतो. म्हणून भावातीत जो खरा देव तो श्रेष्ठ पुरुषाने विवेकाने जाणून घ्यावा. जो निर्मळ, निश्चळ अशा देवाचे ध्यान करील तो स्वतःही निर्मळच होईल. जो ज्याचे भजन करतो तो त्याच्याशी तद्रूप होतो हे जाणून घ्यावे. क्षीर नीर एकत्र केले असता त्यातून पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात त्यांनाच राजहंस म्हटले जाते. तसे जे सारासार निवडून सार ग्रहण करतात तेच आत्मसाक्षात्कारी पुरुष जाणावेत. अरे, जो चंचळाचे ध्यान करतो तो स्वतःही चंचळच बनतो आणि जो निश्चलाच भजेल तो निश्चलच होईल हे जाणून घ्यावे. सर्वसामान्य प्रापंचिकासारखे वर्तन असावे, पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूचे अनुसंधान असावे. स्वतः सत्यवस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकांसारखेच वागावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देवनिरूपणाम समास दुसरा समाप्त.